मकर संक्रांतीचा सण आनंद आणि उत्साहाचा असतो. पण आज पुण्यातील एका छोट्या मुलाच्या जीवावर बेतली. फक्त 8 वर्षांचा अद्विक अजिंक्य कुंभार आई-बाबांसोबत दुचाकीवरून जात होता. हडपसर जवळील म्हाडा कॉलनीजवळ एका मांजाने त्याचा गळा कापला. गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. बाळ रडत होतं. समोरून येणाऱ्या लोकांनी ओरडून सांगितलं, "थांबा, रक्त येतंय." तात्काळ यश हॉस्पिटलमध्ये नेलं. शस्त्रक्रिया झाली. डॉक्टर म्हणतात जीवाला खूप धोका होता. आता प्रकृती स्थिर आहे. पण कायमस्वरूपी दुखापत होण्याची भीती आहे. महाराष्ट्रात 2017 पासून काचेच्या मांजावर पूर्ण बंदी आहे. तरीही बाजारात सहज मिळतो. अवैध विक्री थांबत नाही. पक्षी मरतात, प्राणी जखमी होतात आणि आता लहान मुलेही. प्रशासन जागं का होत नाही? विक्रेत्यांवर कारवाई का होत नाही? नागरिकांनो, फक्त सुरक्षित सुती मांजा वापरा. अपघात टाळा, जीव वाचवा. अद्विक लवकर बरा होवो. तुम्हीही सेफ खेळा आणि ही बातमी शेअर करा, जेणेकरून जागृती होईल. कमेंटमध्ये सांगा, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी माहिती, बातम्या कळवा. अद्विक लवकर बरे व्हावे ही प्रार्थना. पतंग उडवल्यामुळे इतकी घटना झालेली आहे. आजकाल म्हणजे पतंग उडवणं हे पूर्ण आता बंद केलं पाहिजे. आणि हे आज प्राण्यांच्या जीवावर बेतत होतं आणि आता हे असं लहान मुलांवर जर बेतलं तर किती म्हणजे चुकीची घटना आहे ही. मुलांना किती ते त्रास होतोय. त्याच्यावर कठोर बंदी आली पाहिजे आणि आलीच पाहिजे लवकरात लवकर. आज आमच्या मुलावर झाले, उद्या कुणावरही येऊ शकतो. कठोर कारवाई करण्यात यावी ही माझी सरकारला विनंती आहे.